हॅलो, बोला दादा. मी तुम्हाला डिटेल पाठवतो. 1250ला आपली क्रीम आहे. व्हॉट्सअपला मला डिटेल टाकतो मी तुम्हाला. प्रथमेश शेलार. हॅलो हॅलो. ठीक आहे चालेल. ओके ठीक आहे. आता आपण थोडं लाईव्हवर आला असताना जरा फोन आपण सायलेंटवर ठेवूया. ओके, बोला. हां, कसे आहेत सर्वजण? हाय. आत्ताच मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर हे केलं होतं, लिंक टाकली होती की आम्ही आत्ता म्हणजे अर्जंटमध्ये लाईव्हला येतो आहे. आणि लाईव्हला यायचं कारण म्हणजे काही खास नाही आहे, सहजच आलो. कारण की कोणाचे काही प्रश्न असतील काय असतील ते म्हणलं थोडक्यात त्यांना उत्तर द्यावे. तुमचे काही जर आपली जी व्हाईटनिंग क्रीम आहे तर त्या व्हाईटनिंग क्रीमबद्दलच हे केलेलं आहे, फॉलो केलेलं आहे. तर तुमचे काही प्रश्न असतील तर हे करा, तुम्ही मेसेज करा, त्यांचे उत्तर देतो. स्मिताताई हाय दादा. हॅलो. विशाल दादा बोलतात हाय. ओके, हाय दादा. उद्धव दादा बोलतात हाय. तुमचे काही प्रश्न असतील ना तर मला सांगा. व्हॉट्सअपला मला ग्रुपला जॉईन करा ना. आपल्या या पेजवरच आहे ना, आपण ही केलेलं आहे, प्रोफाईलमध्ये लिंक टाकलेली व्हॉट्सअप ग्रुपची, त्याच्यावर क्लिक करून जॉईन व्हायचं. मान काळी पडली आहे तर बघा, मान जी आहे ना आपली, ही मान, हात आणि पायासाठी आपण या महिन्यामध्ये प्रोडक्ट लॉन्च करतोय आणि त्याचा 101% रिझल्ट आहे. म्हणजे तुम्हाला 4-5 दिवसामध्येच त्याचा रिझल्ट दिसायला सुरू होणार आहे. म्हणजे तुमचा चेहरा वगैरे जो काय आहे तो तुमचा पांढरा झाल्यानंतर हातपाय काळे दिसतात. मग ते हातपाय गोरे करण्यासाठी आपण आता तो प्रोडक्ट लॉन्च करतोय. हाय. आता बघा, बरेच जण असा प्रश्न विचारतायत की दादा, क्रीम लावायची जर आम्ही बंद केली तर आमचा चेहरा पुन्हा आहे असा होणार का? त्याचं आता मी थोडक्यात सर्वांना उत्तर देतो. मला पण फोन आली का मी सर्वांना तेच सांगतो की आपली व्हाईटनिंग क्रीम लावल्यानंतर किंवा ती लावून सोडल्यानंतर चेहरा पुन्हा काळा पडणार का? तर आता बघा, एक उदाहरण देतो मी तुम्हाला, सर्वांनी ऐकून घ्या. की तुम्ही डेली तुम्ही असंच एक नॉर्मल व्यक्ती आहे, नॉर्मल पर्सन आहे, आणि तुम्हाला जर मी 3 महिन्यांसाठी एका रूममध्ये बंद केलं, त्यामध्ये सर्व गोष्टी दिल्या, फक्त तुम्हाला एक गोष्ट मिळणार नाही, ती म्हणजे तुम्हाला सूर्यप्रकाश मिळणार नाही. बाकीचे व्हिटॅमिन डीच्या वगैरे तुम्हाला कमतरता जाणवेल तर आपण त्यासाठी गोळ्या देऊया. पण तुम्हाला फुल एसीची रूम दिली. बघा, तुम्हाला एका रूममध्ये ठेवलं, फुल एसीची रूम दिली, दिवस रात्र एसी, आणि त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर तुम्हाला अचानक त्या रूममधून बाहेर काढलं आणि एप्रिल मे महिन्यात जसं कडक ऊन असताना त्या कडक उन्हामध्ये तुम्हाला आपण शेतामध्ये ज्वारी काढण्यासाठी नेलं किंवा कडक उन्हामध्ये तुम्हाला रस्त्यावर आपण दगड फोडण्यासाठी नेलं, तर मला सांगा, तुम्ही त्या जागी कट काढाल का? हो का नाही? फक्त आता मला तुमची कमेंट बघायची आहे, हो का नाही. जर तुम्हाला अचानक एसी रूम मधून 3 महिने एसी मध्ये ठेवायचं, 3 महिन्यानंतर बाहेर काढायचं आणि लगेच बाहेर काढल्या तुम्हाला तळतळत्या उन्हामध्ये शेतात ज्वारी काढायला किंवा रस्त्यावर दगड फोडायला जर तुम्हाला नेलं, तर तुम्हाला त्या सूर्यापासून तुम्हाला कट निघेल का? हो का नाही? मला ऐकायचंय, हो का नाही. तुम्हाला कट निघेल का? येस किंवा नो, एवढे फक्त तुम्ही कमेंट करा, मेसेज करा. मला बघायचंय की तुम्हाला त्यामध्ये कट निघेल का नाही. जर एसीच्या रूममध्ये 3 महिने ठेवलं आणि 3 महिन्यानंतर अचानक उन्हामध्ये नेऊन रस्त्यावर तुम्हाला दगडी फोडायला लावली किंवा तुम्हाला ज्वारी काढायला शेतात नेलं, तर तुम्ही कट काढाल का? हा दादा, तुमच्या कपाळावर लाल, हा इथे लाल झालंय. माझं डोकं दुखत होतं, झेंडूबाम लावलेलं, ते झेंडूबामचं हे झालेलं आहे. हे काय
मला माहीतच होतं, मी आधीच दादाला बोललो होतो माझ्या इथे लाल दिसतंय, मला कोणीतरी विचारणारच की माझ्या डोक्याला काय झालंय. मी झेंडूबाम लावलं होतं, माझं डोकं दुखत होता. तुम्ही कंडिशन पण बघू शकता, म्हणजे झोपलेलोच होतो मी, अजून बिछाण्यावरच आहे. हे बघा, अजून आम्ही इथेच आहे, बिछाण्यावरच आहे दोघं जण. जरा डोकं दुखत होतं त्याच्यामुळे आम्ही झोपलो होतो. इसो की ते जाऊ द्या, ते रिकवर होतो. साईड इफेक्ट आहे त्या झेंडूबामचा मला होणारा. हो ना. तर आता ऐका, तर जसं आता बोलले बरेच जण की डायरेक्ट तुम्हाला एसीच्या रूममधून तुम्हाला जर उन्हामध्ये नेलं तर तुम्ही त्यामध्ये कट काढणार नाही. मग आता त्याचप्रमाणे तुम्ही आपली व्हाईटनिंग क्रीम काळजीपूर्वक 3 महिने वापरली, 90 दिवस वापरली आणि 90 दिवसानंतर तुम्ही ती बंद करणार. म्हणजे तुम्ही 90 दिवस चेहऱ्याला प्रोटेक्शन दिलं. सायलेंट करायला सांगितलं होतं दादाला फोन. तर 3 महिन्यापर्यंत तुम्ही क्रीम काय करणार, चेहऱ्याला लावणार, प्रोटेक्शन देणार आणि अचानक तुम्ही 3 महिन्यानंतर ती क्रीम लावायची बंद करणार. अचानक सूर्याचे जे काही UVA UVB जे काही रेज असणार, किरणे असणार, ते किरणे तुमच्या चेहऱ्याला अटॅक करणार. म्हणजे तुम्हाला थोडक्यात एसीची सवय लागली. रस्त्यावर तुम्ही दगडी फोडायला गेला का तुम्हाला त्यामध्ये कट निघणार नाही, तुम्ही इकडे तिकडेच पळायला सुरुवात करणार. त्याचप्रमाणे तुम्ही 3 महिने तुमच्या चेहऱ्याला एसी मध्ये ठेवलं आणि 3 महिन्यानंतर अचानक तुम्ही सूर्याचे UVA रेज UVB रेज जर सूर्याचे किरण जर तुमच्या चेहऱ्यावर जर पडले तर मला सांगा, तुमचा आत्ता जो चेहरा आहे त्याच्यापेक्षा दुप्पट काळा पडणारच ना. मग त्यासाठीच मी तुम्हाला काय बोललो, 3 महिन्यापर्यंत डेली लावा आणि 3 महिन्याच्या नंतर तुम्ही काय करायचंय, आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा लावायचंय. आता बघा, सुंदर सर्वांनाच दिसायला आवडतं. म्हणजे मी एक तुम्हाला सांगतो, माणूस आहे जसं बघा, हिरो हिरोईन जे असतात ते लहानपणी कसे असतात, किंवा काही हिरो लोक गरिबीतून डायरेक्ट हिरो झालेले असतात, त्यांचे लहानपणीचे फोटो बघायचे, एकदम म्हणजे चांगले दिसत नाहीत. पण ज्यावेळेस पैसा येतो त्यांच्याजवळ त्यावेळेस ते पूर्णपणे चेहरा त्यांचा बदलून जातो आणि जो एकेकाळी जो हिरो चांगला दिसत नव्हता तो अचानक चांगला दिसायला लागतो. मग त्याचप्रमाणे माणूस कुरूप नसतो, त्याची परिस्थिती त्याला कुरूप बनवते. हे नेहमी लक्षात ठेवा. तो दिसायला कुरूप नसतो, त्याची परिस्थिती कुरूप बनवते. सपोज आता आम्ही आहे, आमच्याजवळ जर अजून जर पैसा आला तर आम्ही अजून याच्यापेक्षा चांगले दिसू. म्हणजे माणूस कुरूप नसतो. किंवा एखादा जर व्यक्ती गरीब असेल किंवा आम्हाला भरपूर असे ताई वगैरे बोलतात की आमची परिस्थिती नाहीये, आम्हाला 1200 रुपये किंवा XYZ काय अमाऊंट असेल ते आमच्यासाठी खूप जास्त अमाऊंट आहे. मग त्याच पद्धतीने आपण काय करायचंय, 3 महिन्याच्या नंतर 2 किंवा 3 वेळा ती क्रीम अप्लाय करायची. या जर सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार आहे. हे बघा, सपोज आता तुम्ही फाउंडेशन लावत असाल, जर आत्ता तुम्ही फाउंडेशन जर तुम्ही डार्क लावत असाल, कारण तुमची स्किन डार्क आहे, तुम्ही एकदम लाईट तर लावणार नाही, डार्क लावत असाल, काळपट रंगाचा लावत असाल तर तुमच्या फाउंडेशनमध्ये सुद्धा चेंजेस होणार. का तर तुमचा जो काय हा इथला जो कलर आहे हा इथे येणार आहे. माणसाचं काय होतं, बॉडीचा कलर इथला चेहरा किंवा हात पाय काळे पडतात आणि टी शर्ट काढल्यावर पूर्ण जो आपला कलर आहे तो व्हाईट असतो. मग इथला कलर आपल्या इथे येणार आहे. तर हा कलर जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्की ती क्रीम वापरू शकता आणि विश्वासाने वापरू शकता. बरेच जण वापरतायत, आम्ही सुद्धा स्वतः वापरतो. असं नाही किंवा तुम्ही म्हणाल की हा तुमचं घरचं प्रोडक्शन आहे, तुम्ही कायम लावत जावा. पण शेवटी बघा, घरचं जरी चॉकलेट बिस्किटचं दुकान असेल ना तर तो त्या घरात जन्मलेला मुलगा आहे ना चॉकलेट बिस्किट जास्त खात नाही. मग त्याच पद्धतीने आपलं घरचं जरी प्रोडक्शन किती असेल ना तरी आम्हाला आमच्या घरातल्यांना सांगावं लागतं, अरे लावा म्हणून. तर ही गोष्ट असते. तर ह्या डोक्यातून तुम्ही हे करा, काढून टाका की क्रीम आम्ही बंद केल्यावर सुद्धा आम्हाला तसाच इफेक्ट जाणवेल. तर नाही, ज्या पद्धतीने तुम्हाला जगण्यासाठी 2 टाइम जेवण करायचंय त्याच पद्धतीने सुंदर दिसायचं, 4 लोकात उठून दिसायचंय, 4 मित्रांनी 4 नातेवाईकांनी जर तुम्हाला बोलायला पाहिजे की अरे एवढा कसा काय तू गोरा झालास, एवढा कशी काय तू गोरी झालीस, काय लावते मला सांग, तर तुम्हाला
क्रीम लावावीच लागणार नंतर सुद्धा. आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा क्रीम लावावीच लागणार. जसं की बघा परवा पण मला कालच ना कालच आपल्याला एका दादांनी फोटो पाठवला. 1 महिन्यापूर्वी त्यांचा रंग पूर्ण डार्क होता, काळा होता आणि 1 महिन्याच्या नंतर त्यांचा पूर्णपणे रंग बदलला. त्यांचे मित्र नाते विचारलेले, अरे तू काळ्याचा गोरा कसा झाला? त्यांचा फोटो आहे माझ्याजवळ, मला हे करायचं नाहीये कारण की त्यांना शो करायचा नाही त्यांचा फोटो. असे भरपूर आमच्याजवळ फीडबॅक आहेत, पण काय आहे त्यांना शो करायचे नाही की ते गोरे कसे झाले. म्हणजे माणसाचा आपल्या इथले स्वभावच आहे की आपलं चांगलं झालंय ना तर आपण का सांगत नाही सर्वांना, काही हे समजत नाही. आपण काय करतो की आपण लपून ठेवतो, आपण बाकीच्यांना सांगत नाही. बाबा आपला कलर चेंज झाला तर आपण सांगणार नाही बाबा तू पण कर, तू पण माझ्यासारखं सुंदर दिस, तू पण माझ्यासारखी सुंदर दिस. आपण बोलतो नाही काय नाही, माझं ऑटोमॅटिक झाला, माझं असं झालं, माझं तसं झालं. अशा गोष्टी आपण सांगत असतो. तर बाकीचे तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. हे झंडोबा आमचं सोडून असं करा. तुमचा काय प्रश्न असेल तर सांगा, हे करा, कमेंट करा, मी लगेच प्रश्नाची उत्तर देतो. अर्चना ताई हाय. तुम्ही पहिल्यापेक्षा आणखीन गोरे दिसताय, क्रीम लावतात काय? हा डेली लावतो ना आम्ही. हे काय, आणि आमचे रिअल फोटो सुद्धा आपण इंस्टाग्राम पेजवर अपलोड केलेले आहेत. बाकीच्यांचे आम्हाला फोटो अपलोड करता येत नाहीत कारण की प्रत्येकजण बोलतो की आमचे फोटो हे करू नका, टाकू नका असं आहे. दादा एक कॉम्बो किती दिवस जातो? हे बघा, एक कॉम्बो 30 दिवस, 40 दिवस, 20-25 दिवस पण जातो. जसं तुम्ही वापरणार तसं. तुम्ही कसं लावताय, तुमचा हात कसा आहे लावायचा त्या पद्धतीने. आता जरी आम्ही दोघं भाऊ आहे तर माझ्या क्रीम लावण्यामध्ये फरक, तुमच्या जुल्फिकार दादाचे क्रीम लावण्यामध्ये भरपूर फरक आहे. ज्यावेळेस आम्ही रात्रीचं क्रीम लावतो तर मग मी लावली का नाही ती क्रीम दिसत पण नाही. पण जुल्फिकार दादा पूर्ण भूतासारखा, म्हणजे अर्ध्या रात्रीचं जर मी उठलो ना, याचा जर चेहरा जर मी बघितला तर पूर्ण क्रीम त्याने तोंडाला थापून बसलेली असते. तर सांगायचं एवढंच आहे की कोणाला 20 दिवस जाईल, कोणाला 25 दिवस जाईल, तर कोण 40 दिवस पण तो घालवतोय. त्याच्यामुळे त्याचं परफेक्ट आपण सांगू शकत नाही, पण ॲव्हरेज महिन्याचं टायमिंग पकडायचं आपण. तर चला आता जेवण करायला जाऊया. तुम्ही पण जेवण करून घ्या. दादा हँडसाठी क्रीम ते कधी लॉन्च करणार? याच महिन्यामध्ये लॉन्च करणार आहे आपण. लवकरच मी त्याच्या पूर्णपणे पोस्टर जो आहे तो व्हायरल करणार आहे. मग त्याच्यानंतर सर्वांनी ते पण घ्या आणि त्याचा रिझल्ट पण बघा, फीडबॅक पण द्या. चालेल, सर्वांनी काळजी घ्या. कॉम्बो कसं वापरायचा हे प्रोडक्ट मिळाल्यानंतर आम्ही व्हिडिओ बनवलाय, तो व्हिडिओ तुम्हाला सेंड केला जातो आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्या पद्धतीने क्रीम लावायची. माझी सेन्सिटिव्ह स्किन आहे दादा, मला सूट होईल का? सर्वांना होते सूट, प्रॉब्लेम नाहीये काय. सर हेअरसाठी सुद्धा आहे, पण आम्ही हेअर ऑइल आहे, शॅम्पू आहे, रिझल्ट पण चांगला आहे, पण आम्ही त्याच्यावर अजून ॲडव्हर्टाईजवर अजून भर दिला नाही, त्याच्यामुळे अजून लोकांपर्यंत ते पोचलेलं नाहीये. लवकरच त्याचे पण आम्ही ॲडव्हर्टाईज करूया. कारण काय होते, आम्ही 10 मिनिटं जरी फोन नाही उचलला किंवा आम्ही बाहेर असलो का लगेच सोशल साईडवर लोक जात आहेत, कमेंट करतायत, आम्ही तुम्हाला फोन लावतोय, तुम्ही फोन उचलत नाही, तुम्हाला मेसेज केलाय, तुम्ही मेसेजला रिप्लाय देत नाहीत. अशा सर्व गोष्टी होत आहेत आमच्यासोबत. तर थोडंसं तुम्ही हे करत जावा, वाट बघत जावा किंवा समजून घेत जावा किंवा मेसेजवर मेसेज करा, मिसकॉलवर मिसकॉल करा, पण आमचा तुम्हाला रिप्लाय येणारच. त्याचं काही हे नाहीये. प्रेग्नन्सीमध्ये क्रीम यूज करता येते का? नका करू. कारण कसं आहे, प्रेग्नन्सीमध्ये किंवा 18 वर्षाच्या आतील जी काही मुलं असतात यांच्या हार्मोन्समध्ये नॅचरली बदल होत असतात. 18 वर्षाच्या नंतर आपल्याला जर फुटकोळ्या आल्या, पिंपल्स आले, तर त्याला आपण औषध लावणे गरजेचं आहे. पण 18 वर्षाच्या आत जर पिंपल्स फुटकोळे येत असतील तर हे नॅचरली हार्मोन्सच्या बदलांमुळे आपल्या स्किनमध्ये फुटकोळ्या येतात किंवा अन्य गोष्टी घडत असतात. मग त्याच्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा या गोष्टी घडत असतात. मग त्याचं मेन कारण मिळत नाही, मेन निदान मिळत नाही की नक्की त्या फुटकोळ्या कशामुळे आलेत. त्याच्यामुळे आम्ही सर्वांना सांगतो की ही जी क्रीम आहे 18 वर्षाच्या नंतर लावा आणि प्रेग्नन्सीमध्ये वापर करू नका. तर चला, तुम्हाला सर्व प्रश्नांचे उत्तर मिळत असतील आणि आपण लवकरच असंच लाईव्हवर भेटूया. बाकी काही प्रश्न असतील, जुल्फिकार दादा आहे,
बिनधास्तपणे तुम्ही Call कॉल करा. करा. कमी प्रश्न विचारा, कारण तुमच्या प्रश्नांचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. जे काही सर्वजण प्रश्न विचारतात ना मला, सर्वांचे प्रश्न घेऊन आम्ही एकच व्हिडिओ बनवला. तो जर व्हिडिओ पूर्णपणे बघितला तर तुम्हाला एकही प्रश्न उरत नाही. पण लोक काय करतायत, तो व्हिडिओज बघत नाहीत आणि आम्हाला प्रश्न Question विचार करतायत. क्वेश्चन करतायत. मग काय होतंय की बाकीचे कॉल पेंडिंग मध्ये पडतायत. तर चला, सर्वांनी काळजी घ्या, आराम करा. बाय. चला बाय. एक सेकंड.